वेलकम करते डॉक्टर मिलिंद पोद्दार सरांना. त्यांनी आपली मांडणी करा. थँक्यू पंचशील. आज उपस्थित सर्व मान्यवर, सर्व पालक. आत्ता मुग्धा बोलत होती आणि मी ऐकत होतो. ॲक्च्युली खरं तर आम्ही दोघंजण मिळून घेतोय हे इतक्या वर्षांमधलं हे पहिलं सेशन आहे की आम्ही दोघंजण मिळून एकत्रपणानं कुठल्या तरी विषयावर बोलतोय. मला वाटतं की मुग्धाला पण त्याचं थोडंसं दडपण आलं असेल आणि तिला लवकर संपवायची घाई लागली होती गोष्टी. कारण की तिला माहिती आहे की मिलिंद एकदा बोलायला लागला की त्याला थांबायला थोडंसं जरा जड जातं. त्याच्यामुळं तिनं ते आटोपतं घेण्याचा प्रयत्न केला. मी तिला असं म्हणालो होतं, खरं तर तू सर्व सेशन घे, मी शेवटचे 10 मिनिट फक्त कन्क्लुडिंग कमेंट करेन. माझ्या मुद्द्यांकडं मी थोडंसं येण्याचा प्रयत्न करेन. मुळात अनेकांनी ज्यावेळेस मी ह्यावेळेस बोलणार आहे असं म्हटलं, मी पाठवल्यानंतर अनेकांचे मला मेसेजेस आले आणि आयोजकांकडून सुद्धा असं सांगण्यात आलं की डॉक्टर तुम्हाला ऐकण्यासाठी सारे उत्सुक आहेत. थोडंसं दडपण जाणवलं खरं सांगायला गेलं तर, की बाबा आपण आता काय बोलणार असं. म्हणजे आता 2 गोष्टी मला ह्याच्यामध्ये जाणवल्या की एक, डॉक्टर मिलिंद पोद्दार जे मनोविकार आणि मानसोपचार तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतात आणि दुसरा आहे तो पालक आहे. म्हणजे त्यांनी त्या ॲडमध्ये सुद्धा पंचशीलने असं टाकलं होतं की मानसशास्त्रीय बैठकीवर पालकत्व सांभाळणारे वगैरे वगैरे वगैरे. 1-2 गोष्टी मला क्लिअर करायच्यात. पहिली गोष्ट ही क्लिअर करायची की मी जेव्हा कधीही घरी जातो तर त्या दिवशी घरात एंटर करताना माझा हा कटाक्षाने प्रयत्न असतो की तज्ज्ञपणाची जी काही झूल आहे ती उतरवून ठेवावी. मी मानसोपचार तज्ज्ञ म्हणून माझ्या हॉस्पिटलच्या बाहेर कधीच पडत नाही. म्हणजे मी जे घरी जात असेल किंवा इतर कुठल्याही ठिकाणी जात असेल तिथं मी मानसोपचार तज्ज्ञ म्हणून न वावरण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न करतो. ॲक्च्युली मध्ये आमचे जवळचे मित्र आहेत, बहुतेक ते सध्या बघतसुद्धा असतील. मला आत्ता इरा देऊळगावकरचं हे दिसलं. देऊळगावकर सर एकदा मध्ये घरी आले होते आणि ते म्हणाले की आयडियल पालकत्व. मला त्यावेळेस असं वाटलं की अरे लोक माझ्याकडून काय काय अपेक्षा करतायत कोणास ठाऊक. आयडियल पालकत्व किंवा एक आयडियल पालक मला खरंच आयुष्यात बनता येईल का. म्हणजे मी सायकॅट्रिस्ट आहे ही एक वेगळी बाब आहे आणि मी पालक आहे ही एक वेगळी बाब आहे. हे मला नेहमी सातत्यानं स्वतःला जाणवत राहतं आणि हे मी विसरू इच्छित नाही. ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. याचं कारण असं आहे की जेव्हा मला काय फायदा झाला ह्या गोष्टीचा असं जर सांगायचं म्हटलं की मानसोपचार तज्ज्ञ मी झालो आणि त्याच्यामुळं मला थेरी कळाली. कशाची थेरी कळाली तर माझ्या बाबतीमध्ये गंमत काय आहे की पालक व्हायच्या आधी मी लोकांना सांगत होतो की पालकत्व कसं असायला पाहिजे. अजून मी म्हातारा झालेलो नाही आणि तेव्हा मी लोकांना सांगत असतो की वृद्धापकाळ कसा घालवला पाहिजे. तर हा एक चान्स मला या माझ्या प्रोफेशननी दिला की त्याच्यामुळं मला या विषयामध्ये योग्य पद्धतीनं स्वतःला थेरी कळायला लागली की काय करायला पाहिजे, काय पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टींकडे बघायला पाहिजे. पण तसं जर पालक म्हणून म्हणाल तर मी अजूनही चुकत माकत शिकत असलेला एक सामान्य पालक आहे असं मला वाटतं. फक्त खूपदा या विषयांवर बोलल्यामुळं, अनेक पालकांशी या विषयांवर चर्चा झाल्यामुळं, अनेक पाल्यांच्या समस्या कदाचित हँडल केल्यामुळं मला काही गोष्टी मध्ये रुजलेल्या आहेत आणि ज्याचा मला फायदा होतोय. तो डेफिनेटली मी मान्य करेन की हा फायदा मला होतो. आता हा फायदा कसा होतो. मुळात तर मला काय समजलं की पूर्वी पालकत्वाविषयी फारसं बोललं जायचं नाही. कारण की मला जेव्हा माझ्या आईवडिलांनी मोठं केलं तर त्यांना काही कुणी शिकवलं नव्हतं की पालकत्व कसं असायला पाहिजे वगैरे. पण आज गोष्टी खूप साऱ्या बदलल्या आहेत. आजची मुलं ही पूर्वीच्या मुलांपेक्षा अनेक दृष्टिकोनातून वेगळी आहेत. त्यांचा आवाका खूप मोठा आहे. इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटीज त्यांच्या बदलल्या आहेत. त्यांचं एक्सपोजर खूप जास्त बदललं आहे. त्यांचं इवन एक नवीन आता ब्रांच ह्याच्यामध्ये
मानसशास्त्रामध्ये किंवा मेंदूशास्त्रामध्ये सुद्धा जन्म घेते, त्याला एपिजेनेटिक्स असं म्हटलं जातं. तर आजच्या मुलांचं इन्फॉर्मेशन प्रोसेसिंगसुद्धा एका वेगळ्या पातळीवर होतं आणि त्याच्यामुळं आपली जी पिढी आहे, जी एक काही वर्ष जुनी आहे, त्यांच्या मेंदूचं इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग आणि आजच्या मुलांचं इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग ह्या सगळ्या गोष्टी अतिशय वेगळ्या पातळीवर चालतात आणि त्याच्यामुळं कदाचित आपल्याला आपल्या मुलांना हँडल करताना सक्षम होण्यासाठी काही गोष्टी शिकण्याची गरज पडायला लागली आणि त्यातून मग हे सगळे पालकत्वाचे फॅड असं जी जुनी पिढी म्हणते, तर ते पालकत्वाचे फॅड आपल्याला कदाचित जपायला लागलेलं नाही. पण मला याच्यामध्ये मी काय शिकलो आणि मला काय लक्षात आलं की जेव्हा मी पालक बनलो त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की याच्यामध्ये काही स्कोप्स आहेत आणि काही लिमिटेशन्स आहेत आणि त्या लिमिटेशन्स मला कळायला पाहिजेत. आत्ता मुग्धा जेव्हा तिचं सेशन संपवत होती ती 2 गोष्टींविषयी बोलली की पालकत्वामधलं यश अपयश कसं मोजावं, दुसरं ती बोलली की माझा आनंद त्याच्यामधून मला काय मिळतंय हे मी कसं बघावं. मुळामध्ये जेव्हा आपण म्हणालो की पालकत्वाचे प्रयोग, मला माहीत नाही खरंच मी काही प्रयोग केले का ह्या पालकत्वामध्ये. मला फक्त असं वाटलं की जे काही प्रयोग केले असतील ते मी मुलांना घडवण्यासाठी कुठलेही प्रयोग करतोय असं मला वाटत नाही. इनफॅक्ट मला असं वाटतं की प्रत्येक पालकासाठी पालक बनणं ही एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी असते आणि ती कशाची अपॉर्च्युनिटी आहे, ती दुसऱ्यांना घडवण्याची नाही तर ती स्वतःला घडवण्याची. स्वतःमध्ये असलेल्या अनेक कमतरता त्यांच्यावर मात करणं, स्वतःमध्ये बदल करणं आणि एक बेटर पर्सन बनण्याचा प्रयत्न करणं, याचा एक खूप मोठं दालन पालकत्वानं माझ्यासाठी उघडं केलं असं मला वाटतं. मला इतके सारे आनंद तर दिले, पण मला इतके सारे एक्सपिरियन्सेस मागच्या 9 वर्षांमध्ये मिळालेले आहेत. म्हणजे आरोही जेव्हापासून आमच्या आयुष्यामध्ये आली तर त्याच्यातून माझं आयुष्य, स्वतःचं व्यक्तिमत्व, स्वतःचं जडणघडण ही वेगळ्या पद्धतीनं घडत गेली. त्यामुळं त्यांना मी किती घडवतोय याच्यापेक्षा मी किती घडतोय. आणि ती असं म्हणाली की पालकत्वामध्ये आपण त्यांना काय शिकवतोय ह्याच्यापेक्षा ते आपण कसं वागतोय हे बघून ते शिकत असतात. त्याच्यामुळं अल्टिमेटली माझं स्वतःचं असं एक प्रामाणिक मत आहे की आपण मुलांना घडवू शकत नाही. मुलं आपल्या पद्धतीनं घडत असतात. आपण कदाचित काही बाबींनी त्याच्यामध्ये हातभार लावू शकतो आणि तो आपल्याला कुठपर्यंत लावता येतो आणि कुठपर्यंत लावता नाही येत याचं आपलं भान जर आपल्याला टिकवता आलं, आणि ते भान मला या मानसोपचार तज्ज्ञ असण्यानं दिलं. एखादं मूल घडतं, एखादा व्यक्ती घडतो, तर ते का घडतो, तर आमचं शास्त्र असं सांगतं की त्याला 4 कारणं असतात की एखादा व्यक्ती असा का घडतो. त्यातलं पहिलं जे कारण आहे ते आहे नेचर. नेचर म्हणजे जे जेनेटिकली त्याला मिळालेलं आहे, म्हणजे त्याची इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी असतील, काही स्पेशल ॲबिलिटीज असतील, ह्या त्याला जेनेटिकली मिळालेल्या असतात आणि त्याच्यानुसार त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये काही जडणघडण व्हायला मदत होते. ते आपण कधीच बदलू शकत नाही, कारण की ते आता एकदा इम्प्रिंट त्याच्याकडे ज्या काही तुमच्या आईवडिलांकडून गेलेल्या आहेत त्या आहेत. दुसरं म्हणजे पहिलं नेचर, दुसरं आहे नर्चर. नर्चरिंग म्हणजे काय, तर याच्यामध्ये 2 गोष्टी येतात की पालक म्हणून आपण त्यांना कसं वाढवतोय, त्यांच्यापर्यंत काय गोष्टी पोचवतोय, त्यांच्याशी कसं वागतोय, आणि त्याच्यातून ज्याला आपण संस्कार असा शब्द वापरतो, तर आपल्याकडून त्यांच्यावर काय संस्कार होतात, हे होतात पालकांकडून आणि त्यांच्या आयुष्यामध्ये जे सिग्निफिकंट अदर्स असतात, म्हणजे जे अतिशय जवळचं क्लोज सर्कल असतं, त्यांच्या माध्यमातून हे संस्कार होत असतात. जसं की तिनं सांगितलं, आमच्या घरामध्ये दोन्ही आजी आजोबा, आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये राहतो, त्यामुळं माझ्या मुली लकी आहेत की त्यांना 2 आजी आजोबांचं एकत्रपणानं प्रेम मिळालं असं मला वाटतं. तर त्यांच्याकडून आणि जे माझ्या जवळचे आहेत आणि त्यांच्या मार्फत त्यांच्यापर्यंत ज्या गोष्टी पोचतात ह्याला आपण नर्चर असं म्हणूयात. ही दुसरी गोष्ट. तिसरा जो मुद्दा असतो की ज्या जडणघडणीमध्ये त्याला आपण म्हणूयात कल्चर. म्हणजे पहिलं नेचर, दुसरं नर्चर आणि तिसरं कल्चर. कल्चर म्हणजे काय, तर कल्चर म्हणजे ज्या वातावरणामध्ये, ज्या संस्कृतीमध्ये ही मुलं वाढतात. कारण की एका टप्प्यात नंतर मुलं घराच्या बाहेर पडतात, शाळेमध्ये जायला लागतात, मित्र बनवायला लागतात. त्यानंतर आजूबाजूचं ज्या शाळेमध्ये ते शिकतात तिथलं एक कल्चर असतं, ज्या कॉलेजमध्ये ते जातात तिथलं एक कल्चर असतं. तिथं
त्याच्यानंतर इतर बाहेर समाजामध्ये वावरायला लागतात. मग ते जे कल्चर आहे ते फक्त काही हिंदू संस्कृती किंवा आणखी इतर असं आता राहिलेलं नाही आहे असं मला वाटतं. कारण की आजचं जे काही ग्लोबलायझेशनचं कल्चर आहे ते ग्लोबल कल्चर आहे. त्यामुळं सगळं जग आपल्या आजूबाजूला वावरत असतं. त्यामुळं या सगळ्या गोष्टींचे इम्पॅक्ट माझ्यावर काय काय होतात. तर हे मग टी व्ही असेल, मोबाईल असेल, पुस्तकं असेल, ह्या सगळ्या गोष्टींतून जे काही त्या कल्चरल इम्पॅक्ट जे होतात त्याच्यातून त्याची जडणघडण होत असते. आणि याच्या पलीकडचा चौथा मुद्दा जो आहे तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा म्हणजे त्या व्यक्तीचं सिग्नेचर म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वावर स्वतःची असलेली एक अमिट अशी छाप. म्हणजे तो काय पद्धतीनं सगळ्या गोष्टींकडे बघतोय, म्हणजे हे जे काही कल्चरल फॅक्टर्स आहेत आणि हे नर्चरवाले फॅक्टर्स आहेत याच्याकडे तो कसा बघतोय, तो काय विचार करतोय, त्याचा काय सेल्फ टॉक आहे, त्याचं इमोशनल रेग्युलेशन काय आहे, याच्यातून त्याची व्यक्ती म्हणून एक जडणघडण होत असते. आता ही 2 पातळीवर होती असं मी म्हणालो की एक तर त्या पाल्याची होती आणि एक माझी होती. त्यामुळं मला असं वाटलं की मला जे काही एक्सपिरियन्सेस मिळत आहेत त्याच्यामधून माझी ही जडणघडण होती आणि माझ्यासाठी तो महत्त्वाचा मुद्दा आहे. पण मुलांसोबत आपण जगत असताना हे 4 मुद्दे आहेत हे आपल्या लक्षात असावं. तर या 4मध्ये म्हणजे तो जो कोणी घडणार आहे या 4मध्ये जर तुम्ही लक्ष देऊन बघितलं तर मला हे कळालं की माझ्या हातामध्ये फक्त 1.25 ते 1.5 एवढाच मुद्दा आहे. कसा नेचर आता माझ्या हातात राहिलेलं नाही कारण की ते जे काही पोचायचं ते पोचलेलं आहे. नर्चर याच्यामध्ये बऱ्यापैकी माझा स्वतःचा भाग की मी काहीतरी रोल प्ले करू शकतो हा मुद्दा आहे. तिसरा जो कल्चर आहे याच्यामध्ये ना मी थोडेसे फिल्टर त्याला लावू शकतो की त्यांनी कुठले मित्र करावेत, कुठल्या शाळेत जावं, कुठल्या ग्रुप जॉईन करावा, कुठले क्लासेस जॉईन करावेत. पण याच्यावर पूर्ण अधिकार माझा नाही आहे. शेवटी त्याला मित्र कसे भेटणार आहेत, त्याला ग्रुप्स कुठले आवडणार आहेत, त्याचे लायकिंग्स काय आहेत हे त्याच्या बऱ्याच हातामध्ये आहे. त्यामुळे हे पार्शियली माझ्या हातात आहे आणि त्याचं इंडिव्हिज्युअलिटी सिग्नेचर हे तर माझ्या हातामध्ये नाहीच आहे. त्याच्यामुळं माझ्या हातात जे काही आहे तर माझ्याकडून त्याच्यापर्यंत जे काही पोचणार आहे तर ते माझ्या हातात आहे. म्हणजे 1.25 ते 1.5 घटक त्याच्या व्यक्तिमत्वामधला माझ्याकडून त्याच्यापर्यंत पोचणार आहे. हा आता पोचवायचा कसा, तर तो पोचवणं जे आहे तर हे मला वाटतं की हा महत्त्वाचा भाग आहे. त्यालाच आपण कदाचित प्रयोग म्हणत असू, त्यालाच आपण कदाचित संस्कार म्हणत असू. पण हे आपल्या प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत आणि प्रत्येक पालक हा आपल्या परीनं प्रयत्न करत असतो त्या दृष्टीनं. मग त्याच्यामध्ये आम्ही काय करत गेलो, मुग्धानं अनेक गोष्टी सांगितल्या. काही मुद्द्यांच्या अनुषंगानं थोडंसं कदाचित मागे पुढे होईल, काही हॅपॅझार्ड होतील मुद्दे. पण आपण काही ठराविक मुद्दे मला जे मांडायचे आहेत त्याच्याविषयी मी थोडंसं बोलेन. एक कॉमन प्रश्न आमच्या म्हणजे आरोही आयुष्यामध्ये आली पहिलं 8 वर्षानंतर. मला वाटतं की 8 वर्षही खरं तर थोडासा उशीर झाला पण एका अर्थानं थोडंसं बरं झालं. एका अर्थानं बरं झालं याच्यासाठी मी असं म्हणतोय कारण की माझं असं मत आहे की नवरा बायको म्हणून 2 व्यक्ती ज्यावेळेस एकत्र येतात आणि त्यांना एकमेकांना अंडरस्टँड करायला एक वेळ द्यावा लागतो. ते मॅरेज मॅच्युअर व्हायला एक वेळ द्यावा लागतो आणि आमच्या बाबतीमध्ये तो वेळ आम्हाला मिळाला. म्हणजे माझं असं सायकॅट्रिस्ट म्हणूनही आणि पर्सनल म्हणूनही असं मत आहे की एखादं मॅरेज एका स्टॅबिलिटीला यायला आणि मॅच्युअर व्हायला, एकमेकांबद्दलची अंडरस्टँडिंग चांगली वाढायला एक 7 ते 8 वर्षाचा वेळ लागतो आणि तो आम्हाला मुलांनी दिला, तोपर्यंत ती आली नाही. त्यामुळं ह्याच्याबद्दलही त्यांना थँक्स म्हणावं असं मला वाटतं. म्हणजे आमच्या दोघांमधले सगळे डिस्प्यूट्स जेव्हा संपले तेव्हा मुलं आमच्या आयुष्यामध्ये आली आणि त्यामुळे आम्हाला त्यांना जास्त चांगल्या पद्धतीने एन्जॉय करता आलं. पहिल्यांदा आरोही आली ना, तिच्यामुळं खूप साऱ्या गोष्टी हळूहळू बदलायला लागल्या. तिच्यासाठी मला द्यावा लागणारा वेळ, तिच्यासोबत घालवावा लागणारा वेळ, त्याच्यातला मिळणारा आनंद आणि मला त्या गोष्टी आठवतात. म्हणजे मी तिनं म्हटल्याप्रमाणे प्रत्येक दोन्ही मुलींच्या जन्माच्या वेळेला अगदी 10 दिवस हॉस्पिटल बंद ठेवून हॉस्पिटलमध्ये तिच्यासोबत होतो आणि ते माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती. मनवाचा जेव्हा जन्म झाला, म्हणजे मनवाचा जन्म व्हायच्या आधी जेव्हा मनवा येणार हे ठरलं, मी खूप कॉमनली पाहतो की सिबलिंग रायव्हलरी नावाचा एक भाग असतो की मोठं मूल जेव्हा घरामध्ये छोटं मूल येतं त्यावेळेस ते निग्लेक्टेड फील करायला लागतं आणि त्याचा आधी कसं असतं की आपण पूर्णपणे त्याच्यावर फोकस्ड असतो आणि मग नंतर नवीन कोणतरी आल्यानंतर मग आपण त्याच्यावर फोकस्ड होतो. आपल्याला वाटतं की नाही, आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत नाही पण
नकळतपणाने ते होतं आणि मग आपण त्याला थोडंसं नाही, अरे लहान मुलं आहे, त्याला नको हात लाव, त्याला नको हे कर, असं आपण त्याला जास्त सांभाळण्याच्या प्रयत्नामध्ये नकळतपणानं याच्या भावना थोड्याशा दुखावल्या जातात. परत इथं थोडासा फायदा झाला. आम्ही जाणीवपूर्वक जेव्हा मनवा पोटामध्ये होती तेव्हापासून आरोहीचं इन्व्हॉल्वमेंट तिच्यामध्ये जाणीवपूर्वक वाढेल याच्यासाठी आम्ही सातत्यानं गप्पा मारायचो येण्याबद्दल, तिचं नाव ठरवण्याबद्दल, काय असेल, मुलगा असला तर काय, मुलगी असली तर काय. म्हणजे शी वॉज व्हेरी मच एक्सायटेड की आता मला एक बहीण येणार आहे आणि ती सुद्धा त्या पोटातल्या बाळाशी छान गप्पा मारायची. तर हा एक, आणि ती होतीच की ती 3 वर्षाची ती झाली नव्हती अजून, पण त्यावेळेसपासून तिला ती इन्व्हॉल्वमेंट तिच्यामध्ये आम्ही आणण्याचा प्रयत्न केला. मनवा जेव्हा जन्मली त्यावेळेस पहिल्यांदा मी काय केलं असेल तर ती माझ्या हातामध्ये डॉक्टरांनी मला तिला दिलं. मी ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आलो, सीझर झालेलं होतं. बाहेर आरोही वाट पाहत होती. सगळ्यात पहिल्यांदा आरोहीच्या लॅपमध्ये मी मनवायला ठेवलं आणि शी वॉज सो हॅपी. आणि तो जो त्यावेळेस काढलेला फोटो अजूनसुद्धा मला ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर आहे आणि तो फोटो मी खूप छान पद्धतीने जपून ठेवला आहे. दोघांच्याही चेहऱ्यावरचे भाव, म्हणजे मनवा आरोहीकडे पाहते ना आरोही मनवाकडे पाहते तिच्या मांडीवर बसलेल्या. आणि हा एक ठेव, आणि तिथून तिची जी अटॅचमेंट झाली आहे आरोहीची, आणि आजपर्यंत आम्हाला कधीही त्या दोघींमध्ये काहीतरी दरार आहे किंवा आरोहीला तिच्या येण्यामुळं कुठं हे झालं आहे असं आम्हाला त्यानंतरच्या प्रत्येक वाढीमध्ये, तिच्या बनवण्यामध्ये, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आरोहीचा खूप चांगला सहभाग आम्हाला ठेवता आला आणि त्यांच्या दोघांमधलं एक नातं ते घट्ट करता आलं. तर हे मला खूप छान वाटतं. म्हणजे आजही जर मला आरोहीविषयी काहीतरी मी थोडंसं निगेटिव्ह कमेंट केली की मनवाला ते आवडत नाही, किंवा मनवाविषयी निगेटिव्ह कमेंट केली तर आरोहीला ते आवडत नाही, तर हे बॉन्डिंग त्यांच्यामध्ये आम्हाला निर्माण करता आलं, हे एक आम्हाला खूप छान वाटतं. मला शिकायला खूप गोष्टी मिळाल्या. मनवा ज्यावेळेस जन्मली त्यावेळेस तिला जॉन्डिस झाला होता, त्यामुळं ICUमध्ये ठेवावं लागलं होतं, इन्क्युबेटरमध्ये ठेवावं लागलं होतं. त्यामुळे ती एका वेगळ्या रूममध्ये असायची. मग हिचं सीझर झालेलं होतं, त्यामुळं हिचं दूध काढून तिला पाजवायचं. आता जनरली पूर्वापारप्रमाणे हे बायकांचं काम समजलं जातं. मला आठवतं त्या दिवशी नाईट ड्युटीला एक तिथं डॉक्टर होते ICUमध्ये, NICUमध्ये. तर ते म्हणाले की आजींना पाठवा तिला दूध पाजवायला. मी म्हणलं की मी आहे ना, आजींना कशाला पाठवायला? नाही, पण आजींना पाठवलं तर त्यांना ते पाजवता येईल. नाही म्हणलं, नाही मी पाजवतो, कारण की माझं मूल आहे तर मला तिला दूध पाजता आलं पाहिजे. त्यानंतर मला आठवतं मी ती 4 दिवस त्या NICUमध्ये होती आणि 4 दिवस मी दूध घेऊन जायचो, तिला घेऊन खाली जमिनीवर बसायचो आणि तिला चमच्यानं ते दूध पाजायचो. आणि तो एक्सपिरियन्स म्हणजे हा माझ्यासाठी एनरिच करणारा होता. त्याच्यामुळं मी वेगळ्या पद्धतीनं गोष्टींकडे पाहायला शिकलो. मी वेगळ्या म्हणजे मला तिच्यामध्ये, म्हणजे याच्यामधून आमचं पती पत्नी म्हणून दोघांचंही बॉन्डिंग इतकं चांगलं वाढलं. म्हणजे हे करणं हे मला का गरजेचं वाटलं त्यावेळेस. आता त्या मुलींना ते लक्षात नाही किंवा त्यांच्यावरचा हा पालकत्वाचा प्रयोग म्हणता येत नाही, पण पालक म्हणून माझा तो प्रयोग होता आणि त्यांनी मला एनरिच केलं असं मला वाटतं. आणि हे छोटे छोटे गोष्टी जरी त्या डायरेक्ट मुलींशी रिलेटेड नसल्या तरीसुद्धा माझ्यामध्ये जे बदल झाले ते मला महत्त्वाचे का वाटतात. मी जे आत्ता आपण म्हणालो की आपण त्यांच्यासमोर जे नर्चरिंग करतो, म्हणजे पालक म्हणून माझ्या हातामध्ये कुठल्या गोष्टी आहेत, मला असं जाणवलं की मुलं अजून आमची मुलं छोटी आहेत. आज मी हे ठामपणानं सांगू नाही शकणार की भविष्यात काय होणार आहे, त्या काय बनणार आहेत, त्यावेळेस आमचं नातं कसं असणार आहे. पण आमच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करतोय की आमच्यामध्ये बॉन्डिंग चांगलं असलं पाहिजे. बॉन्डिंग चांगलं असलं पाहिजे म्हणजे काय, म्हणजे पालक म्हणून मी की सव्वा गोष्ट माझ्या हातामध्ये आहे. तर मला त्यांच्यापर्यंत ज्या गोष्टी पोचवायच्यात हे मला ठामपणानं समजलं आहे की मी सांगून त्या त्यांच्यापर्यंत पोचणार नाहीत. मला जर त्या त्यांच्यापर्यंत पोचवायच्या असतील, कुठलीही गोष्ट जर मला माझ्या मुलींमध्ये इन्कल्केट करायची असेल तर ती आधी मला करता आली पाहिजे, ती माझ्यामध्ये इन्कल्केट झाली पाहिजे. मग मी कसा बोलतो, मी कसा वागतो, मी माझ्या आईवडिलांशी कसा वागतो, मी माझ्या पत्नीशी कसा वागतो, मी माझ्या भावंडांशी कसा वागतो, मी माझ्या पेशंटशी कसा वागतो, माझ्या घरी येणाऱ्या जे माझ्या काम करणाऱ्या मावश्या आहेत किंवा काम करणारा आमचा वॉचमन आहे यांच्याशी मी कसा वागतो. तर मी लोकांचा आदर करायला हवा हे त्यांना सांगून पटणार नाही.
जेव्हा ते बघतील की बाबा ज्यावेळेस लोकांशी बोलतो त्यावेळेस तो नेहमी आदरानं बोलतो, ज्यावेळेस तो त्यांच्यावर ओरडत नाही, त्यांना शिव्या देत नाही, त्यांना चुकीची लँग्वेज वापरत नाही, हे जेव्हा त्यांना दिसेल तेव्हा शक्यता निर्माण होईल की त्या पण त्या योग्य पद्धतीनं बोलते. आणि आम्ही ते पाहतो की ते काय पद्धतीनं रिॲक्ट करतात. त्यामुळं मुलं कुठल्याच त्या गोष्टी करत नाहीत ज्या सांगितल्या जातात त्यांना. मुलं त्या गोष्टी करतात ज्या गोष्टी ते पाहतात आपल्यामध्ये करताना. आपण जेव्हा ते करू त्यामुळं माझ्या दृष्टीनं पालकत्वाचा प्रवास हा मुलांना घडवण्याचा प्रवास मुळातच नाही, तो मुळात आहे तो पालकाला घडण्याचा प्रवास आहे. म्हणजे आपल्याला जे जे मुलांमध्ये पाहायचंय ते आधी आपल्यामध्ये आलं पाहिजे, तो प्रयत्न माझा. त्यामुळं माझं इमोशनल रेग्युलेशन कसं असलं पाहिजे म्हणजे की मुलांना म्हणजे मुलांसोबत जगताना माझा प्रयत्न हा राहिलेला आहे की माझं त्यांच्यासोबत कम्युनिकेशन चांगलं राहील, मी त्यांच्याशी सातत्यानं बोलावं, मी त्यांना वेळ द्यावा. ॲक्च्युली मला अजूनही कधी असं वाटतं की मी पुरेसा वेळ त्यांना देतो की नाही. मला स्वतःला सुद्धा हा प्रश्न पडतो की मी पुरेसा वेळ त्यांना देतो की नाही. मी बराचसा वेळ हॉस्पिटलमध्ये असतो, पण मी जेवढा वेळ घरामध्ये असतो तर त्यांच्यासोबत मला काय काय शेअर करता येतं, जो काही क्वालिटी टाईम आहे त्यांच्यासोबत मला शेअर करता येतो का. मला एक गोष्ट मला खूप स्वतःच्या बाबतीमध्ये चांगली वाटते की मला अजून माझ्यामधलं मूल जिवंत ठेवता आलंय. म्हणजे बऱ्याचदा आपण पालक झालो की आपल्यामधल्या मुलाला थोडंसं बाजूला सारून ठेवतो. तर मला असं वाटतं की पालक म्हणून मला जर माझ्यामधलं मूल जिवंत ठेवता आलं म्हणजे मी काय करायला शिकलो, तर मला कार्टून फिल्म्स बघायला आवडतात. मला अजूनही मी नोबिता एन्जॉय करतो त्यांच्यासोबत, मी त्यांच्यासोबत शिनचॅन एन्जॉय करतो. कुठलीही कार्टून मूवी लागली तर आम्ही तिघीजणी बसून ती कार्टून मूवी एन्जॉय करतो. म्हणजे त्यांना ज्या ज्या गोष्टीमध्ये एन्जॉयमेंट वाटते ती जर मी त्यांच्यासोबत शेअर करत असेल तर मग त्यांचा बॉन्डिंग किंवा त्यांचा तो रिस्पॉन्स, त्यांचं इन्व्हॉल्वमेंट त्या सगळ्या गोष्टीमधली ही वाढते असं मला वाटतं आणि ते आम्हाला जमतं. आणि त्यामुळं बऱ्याचदा जेव्हा मी त्यांच्यासोबत एखादं कार्टून पाहतो तर त्याच्यानंतर मला पाहिजे असलेला कार्यक्रम पाहताना त्या शांतपणानं बसून माझ्यासोबत पाहतात. मग तो एखादं न्यूज असेल किंवा एखादा हॉलिवूड मूवी असेल किंवा आणि मग त्याच्यावर सुद्धा म्हणजे मग त्या कार्टून नुसतं पाहणं नाही किंवा मूवीज नुसत्या पाहणं नाही तर त्याच्यावरची चर्चा. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करू शकतो हे मला छान वाटतं. त्यानंतर मला आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की मी तसं चाइल्ड सायकॅट्रिस्ट नाही, म्हणजे स्पेशलाइज्ड मी चाइल्ड सायकॅट्री म्हणून प्रॅक्टिस करत नाही. माझे सिनियर आहेत आमच्या BG मेडिकल कॉलेजचे भूषण शुक्ल नावाचे, तर ते पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतात आणि ते चाइल्ड सायकॅट्रीमध्ये स्पेशालिस्ट म्हणून प्रॅक्टिस करतात. ते काही वर्षे UK ला पण राहून आलेत. तर फेसबुकवर मी त्यांची केबिनचं त्यांनी एकदा चित्र टाकलेलं होतं. त्यांनी त्यांच्या फेसबुकच्या केबिनमध्ये एक वेगळा एक पोर्शन बनवला आहे. म्हणजे ज्यावेळेस मुलांवर काही थेरपीज करण्याचा किंवा मुलांचं ॲसेसमेंट करण्यासाठीचा हे भाग असतो, तर त्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये खाली नरेट केल्या होत्या की त्यांनी एक छोटंसं घर बनवलं आहे, ड्रॉइंगचं आहे ते. तर त्यामुळे की मी मुलांना आणि पालकांना सांगतो की सिम्युलेशन गेम्स खेळा. सिम्युलेशन गेम्स म्हणजे काय, तर गोष्टी इमॅजिन करणं ज्या प्रत्यक्षात नाही आहेत त्या इमॅजिन करणं आणि त्याच्यानुसार खेळणं. तर मला ही खूप आनंदाची गोष्ट वाटते की आणि त्यांनी त्या ब्लॉगमध्ये लिहिलं होतं की आजकालचे पालक आणि मुलं यांना सुद्धा सिम्युलेशन गेम्स खेळणं खूप जड जातं, त्यांना ते कळतच नाही की इमॅजिन करून खेळणं. पण मला खूप आनंद वाटतो की माझ्या दोन्ही मुली या इतक्या प्रचंड क्रिएटिव्ह आहेत. म्हणजे मग कधी आमचं जे घरातली फरशी असते तर ती नदी झालेली असते किंवा तो समुद्र झालेला असतो. मग त्या सेंटरमध्ये ठेवलेला टीपॉय हा त्या समुद्रामधलं जहाज झालेलं असतं. मग आमचे सोफे जे असतात ते आयलँड्स असतात आणि मग त्यांच्या सगळ्या अशा कल्पनाशक्ती भन्नाट चाललेल्या असतात आणि मग त्याच्यामध्ये जेव्हा मला इन्व्हॉल्व ते करतात तर मग त्या मला मग छोटे छोटे गोष्टी. म्हणजे आता आम्ही थोड्या वेळापूर्वी इथे यायच्या आधी सुद्धा मुगलीचा मूवी चौथ्यांदा पाहत होतो तिघीजणी मिळून. आणि मग आमचं चाललेलं असतं की मग मी शेरखान असतो, मग आरोही असते ती बगीरा असते, मग आमची मनवा असते ती मोगली असते. तर या छोट्या याच्यामधून काय होतं की आमचं बॉन्डिंग वाढतं आणि याच्यामुळं आम्हाला एकमेकांशी कम्युनिकेट छान करता येतं. त्यांना असं वाटतं की नाही बाबा आमच्यामधला आहे, आमच्या लेवलनं तो खेळतो. तर हे त्यांच्यापर्यंत कदाचित मला पोहोचवता येतं आणि त्याच्यामुळं कारण की मला असं की हे जे बॉन्डिंग आहे दिस इज द मॅन, हे जे कम्युनिकेशन आहे
या कम्युनिकेशनच्या माध्यमातूनच उद्या जे काही आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवता येणार. आजकाल काय झालं आहे की मी माझ्या केबिनमध्ये बसून अनेक ज्यावेळेस मुलं माझ्याकडे येतात, स्पेसिफिकली जी आता कॉलेजला 8वी 9वी 10वीतली किंवा कॉलेजला जायला लागलेली आहेत, आणि मग त्यांच्या पालकांचा खूप मोठी तक्रार अशी असते की मुलं आमच्याशी बोलत नाहीत, मुलं आमच्यासोबत संवाद साधत नाही. त्याला कितीदा सांगितलं, मी किती वेळ बसून बोललो, पण तो आम्हाला सांगतच नाही मनातलं. मुलं मनातलं तेव्हा सांगतील जेव्हा त्यांना माझं ऐकलं जाईल आणि विदाऊट प्रिज्युडाईज ऐकलं जाईल, अशी त्यांच्यामध्ये एक सिक्युरिटीची भावना असेल, त्यावेळेस मुलं ऐकतील. कारण की जी पालक माझ्याकडे तक्रार करतात की आमची मुलं आमचं ऐकत नाहीत, मी असं बघतो की माझ्या केबिनमध्ये जेव्हा ती बसतात त्यावेळेस ती तासभर माझ्याशी बोलतात. सेशन्स ज्यावेळेस घेतो 3-3, 4-4 तास इतकं सारं भरभरून मुलांकडे बोलायसाठी असतं. फक्त त्यांना काय हवं असतं की समोरचा कान हा मला जज न करता मला ऐकतोय, असं त्याला ज्या वाटतं तो बोलतो. तर मला ती इच्छा आहे की माझ्या मुलींना कधीही आयुष्यामध्ये माझ्याशी कुठल्याही विषयावर बोलता यावं. म्हणजे तो कितीही सेन्सिटिव्ह असेल, त्यांच्याकडून कितीही मोठी चूक झालेली असेल, तर त्यांना माझ्याशी ती शेअर करता यावी आणि त्यांना ती भीती नसावी की बाबा ह्याच्यावर रिॲक्ट करेल. असं ज्या दिवशी असं जर मला करता आलं, हे जर मला त्यांच्यापर्यंत पोचवता आलं, तर मला असं वाटलं की माझ्यातला पालक थोडा बहुत काहीतरी चांगल्या पद्धतीनं त्यांच्यापर्यंत पोचतोय. तर त्याच्यासाठी त्यांच्याशी असलेलं कम्युनिकेशन. त्यामुळं आता मुलं ना, प्रत्येक मूल वेगळं असतं, प्रत्येक मुलाशी त्याच पद्धतीनं वागता येत नाही. आता तिनेही सांगितलं की माझ्या 2 ज्या मुली आहेत, आरोही आणि मनवा, त्या पूर्णतः वेगळ्या आहेत. म्हणजे आरोहीची मानसिकता वेगळी आहे आणि मनवाची मानसिकता वेगळी आहे. पण मला ना एक दोघांच्या बाबतीमध्ये कॉमन कळालं की त्यांच्याशी संवाद साधण्याचा सगळ्यात चांगला जो वेळ असतो तो झोपतानाचा असतो. कारण की जेव्हा झोपत असतो आम्ही आणि त्या माझ्या दोन्ही बाजूला दोघी असतात आणि तेव्हा त्या फुल्ली कॉन्सन्ट्रेटेड असतात. त्यामुळे मी कुठलाही विषय जर मला त्यांच्याशी कुठलाही काहीतरी पोचवायचं असेल तर आम्ही गप्पा मारणं ह्याच्यासाठी तो टाईम राखून ठेवला आहे की तेव्हा आम्ही त्यांच्याशी खूप, आणि त्यांना इतकं माझ्याकडे लक्ष असतं की सांगितलेलं प्रत्येक गोष्ट त्या छानपणानं ऐकून घेतात. त्यांच्या असलेले प्रश्न मला विचारतात, त्यांच्या असलेल्या प्रश्नाची उत्तरं ज्या पद्धतीनं मला देता येतात त्या पद्धतीनं देण्याचा माझा प्रयत्न असतो. मग हे सगळं करत असताना असं आहे का की मग मी सायकॅट्रिस्ट असल्यामुळं कधीच रागवत नाही, कधीच ओरडत नाही? तर नाही. तर मी तसा पटकन चिडणाऱ्यापैकी ओरिजिनल स्वभावाचा आहे. त्यामुळं मला पटकन तसं येतं. पण आता हळूहळू REBT रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपीवर मी मागच्या 15 वर्षापासून काम करतोय. त्यामुळं मला ते हळूहळू स्वतःमध्ये इन्कल्केट करायला जमायला लागले, स्वतःच्या भावनांना आवर घालायला जमायला लागलाय. तर हे मला त्यांच्यापर्यंत पोचवता येतं, हे पण मला छान वाटतं. म्हणजे मी कधीतरी त्यांच्यावर रागवतो, ओरडतो, पण माझा प्रयत्न असा असतो की माझं ओरडणं किंवा रागवणं त्यांच्यावर, आणि हे खूप फ्रिक्वेंटली करतो मी, अगदीच इनफ्रिक्वेंटली मी त्यांच्यावर रागवतो असं नाही. मी बऱ्याचदा आरोहीवर ओरडतो, बऱ्याचदा मनवावर ओरडतो, पण माझा प्रयत्न असतो की माझं ओरडणं हे स्ट्रॅटेजिक असावं, माझा अँगर हा स्ट्रॅटेजिक असावा. आता हे स्ट्रॅटेजिक अँगर म्हणजे काय भानगड असते हा प्रश्न येऊ शकतो. तर जेव्हा मी समोरच्यानं चूक केली आहे आणि त्याला रिॲक्शन म्हणून चिडलोय, तर त्यावेळेस माझ्या बोलण्यावरचा कंट्रोल फारसा राहत नाही. त्यामुळं अशा वेळेस मी जनरली काय करतो की लेबलं लावतो, समोरच्याला नाव ठेवतो, एखादा धपाटा मारतो आणि नको ते शब्द माझ्याकडून जातात. पण जर मी ठरवून चिडलेला असेल तर माझ्या बोलण्याच्या टोनवर, तो किती वर न्यायचा, कुठपर्यंत न्यायचा, कुठले शब्द वापरायचे, कुठं थांबायचं, याच्यावर माझा फोकस असतो आणि माझा कंट्रोल असतो. आणि त्याच्यामुळं स्ट्रॅटेजिकली मी बऱ्याचदा चिडतो. पण शेवटी टू बी फ्रँक एक माणूस असल्यामुळं कधी कधी मी रिॲक्टिव्हली पण चिडतो. मग कधीतरी मी जोरात फटका मारतो, आरोहीला मारतो किंवा मनवाला मारतो. पण मी एक पथ्य पाळले की जेव्हा कधी, मग मला नंतर रिअलाईज होतं अरे मी नाही करायला पाहिजे. मला त्यावेळेस असं वाटलं अरे मी तू सायकॅट्रिस्ट म्हणून एवढ्या सगळ्या लोकांना शिकवतोस की मुलांवर हात नाही उचलायला पाहिजे, तू कसा काय उचललास, असं माझंच अंतर्मन परत माझ्याशी बोलतं. मग मी त्यावेळेस म्हणतो की नाही माझं चुकलंय. मग माझं चुकलंय तर मी काय करतो, माझं चुकलंय तर मग मी तिला जवळ घेतो, तिला मी सांगतो की आत्ता मी जे तुला मारलं ना, हे मारायला नव्हतं पाहिजे, मला खूप वाईट वाटलंय.
माझ्याकडून ही चूक झाली आणि त्याबद्दल मी सॉरी आहे. मी हे का सांगतोय, कारण की बऱ्याचदा आपले पॅरेंट म्हणून असणारे इगोज आपल्यामध्ये येतात. त्यामुळं मी बरोबरच, पॅरेंट म्हणजे मी बरोबरच आहे आणि मी चुकायलाच नाही पाहिजे. नाही, अरे पॅरेंट म्हणजे आपण साधी माणसं आहोत, आपण सुद्धा चुकतो. त्यामुळे फक्त महत्त्वाचं काय की मी जर चुकलो तर मला ते मान्य करता यायला पाहिजे. पण मग मी जर चुकलो तर मला हे का करावं असं वाटतं, कारण की मला असं वाटतं की तिनं पण ते शिकावं. ती जर चुकली तर तिनं ते मान्य करावं. तिला जर ती चुकल्यानंतर मान्य करावं असं वाटत असेल तर आधी मी चुकलो तर मी ते मान्य करतोय, हा मला तिच्यापर्यंत मेसेज माझ्या वागण्यातून पोचवता आला पाहिजे. तो नुसता बोलण्यातून पोचलेला चालणार नाही. म्हणजे दुसऱ्यांना हर्ट नाही करायला पाहिजे, दुसऱ्यांचे इमोशन्स कळायला पाहिजेत. इमोशन्स आणि मला गंमत वाटते की बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की लहान मुलांना काही कळत नाही, अजून लहान आहेत, त्यांना हे कशाला सांगायला पाहिजे. पण मी थोडेसे असे पण प्रयोग केले की मी जे REBT लोकांना शिकवतो, तर मी एका दिवशी आम्ही वॉकला गेलो होतो, मी, मनवा आणि आरोही, सकाळी मॉर्निंग वॉकच्या वेळेला. आणि मग मी त्यावेळेस त्यांच्याशी गप्पा मारता मारता त्यांना REBTमध्ये असलेलं भावना अपार्टमेंट, म्हणजे मग नकारात्मक भावना काय, सकारात्मक भावना काय, त्यातल्या असह्य नकारात्मक कुठल्या, सह्य नकारात्मक कुठल्या, सुसह्य सकारात्मक कुठल्या, अतिसह्य, आत्ता त्याच्या डिटेलमध्ये जात नाही आहे. पण या सगळ्यांविषयी मी त्यांना असं छान ना समजावून सांगितलं आणि त्यांच्या पातळीवरची उदाहरणं देऊन त्यांच्याशी बोलून, आणि ते त्या दोघींच्याही ते इतकं छान डोक्यात बसलं. ते आत्तासुद्धा मला म्हणतात, बाबा हे 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 नको ना असलं, ह्याच्याऐवजी आपण चिडचिड करूयात ना. म्हणजे असं त्यांना ते कळतं, फक्त आपल्याला ते पोचवता त्यांच्यापर्यंत आलं पाहिजे. आणि प्रत्येक वेळेस फक्त थेअरी म्हणून नाही, तर ते तुमच्या प्रॅक्टिकलमधून पोचवता आलं पाहिजे. ते पाहतात की बाबा कसा रागवतो, बाबा किती वेळासाठी रागवतो, किती चिडतो, किती आदळपट करतो. कारण की तुम्ही त्यांना सांगताय एक आणि करायला सांगताय वेगळं. आपल्या स्क्रीन टाईमच्या बाबतीमध्ये आता इमोशन्सबद्दल आलं तर एक पटकन उदाहरण सांगतो की कसे बदल होतात या सगळ्या गोष्टींचा, याचा इम्पॅक्ट कसा होतो. आरोही तशी फार चुलबुली आहे, तिला पटकन लक्षात येत नाहीत गोष्टी. पण आमची मनवा ना, तिला खूप कळतं. म्हणजे ती समोरच्याचा मूड काय आहे हे बघून रिॲक्ट करायला खूप चांगली शिकली आहे. आत्ता आम्ही एक पपी घरामध्ये आणला. म्हणजे आरोहीचा फेब्रुवारीमध्ये वाढदिवस होता आणि तिचा हट्ट होता की मला एक पपी पाहिजे. आणि मग आम्ही पपी आणला. त्याची पण मी कहाणी तुम्हाला सांगेन. तो पपी आणल्यानंतर काय झालं की तो पपी आता थोडासा मोठा झाला आहे, तो इकडे तिकडे पळत असतो. आरोही त्याच्यात सारखी त्याला घेऊन असते, पण मनवा घाबरते त्याला. पण मनवाला ना बरोबर कळतं की त्याचा मूड कसा आहे, त्या पपीचा, त्या डॉगचा मूड कसा आहे. ती त्या वेळेलाच फक्त त्याच्याजवळ जाते जेव्हा ती थोडीशी झोपाळलेली असते किंवा थकून शांत असते. आणि मग ती छान त्याला डोक्यावर हात फिरवते, त्याच्या तोंडाजवळ हात नेते. आणि इतर वेळेस जेव्हा ते खेळण्याच्या मूडमध्ये असतं ते चावत असतं, त्यामुळे ते चावेल म्हणून ती सोफ्यावर चढून बसली असते. तर हे कळणं की मुलांना समोरच्यांची मूड, म्हणजे ह्याला आपण आत्ता मगाशी एम्पथी हा शब्द आला होता. तर एम्पथी जी आहे की दुसऱ्यांबद्दल आपल्याला छान पद्धतीनं आपल्याला कळायला पाहिजे, समोरच्याच्या भावना काय आहेत, आपण त्याला कसं रिॲक्ट करायला पाहिजे. आणखी एक मुद्दा असा की मी आता म्हणाल की पपी आणला आम्ही. आजकालच्या मुलांच्या बाबतीमध्ये माझ्याकडे जेव्हा मुलं येतात तेव्हा बहुतांशी लोकांचा प्रश्न असतो की मुलं आक्रमक झाली आहेत किंवा मुलं खूप लवकर फ्रस्ट्रेट होतात, मुलं खूप लवकर रागवतात. तर त्याचं एक माझं रीडिंग असं आहे की आजकालच्या मुलांचा फ्रस्ट्रेशन टॉलरन्स खूप कमी झाला आहे. आणि त्याचं मूळ कारण जे आहे ना, मुलांना नाही ऐकायची सवय राहिलेली नाही. त्यामुळं नाही ऐकण्याची सवय आपल्याला लावायला पाहिजे. म्हणजे मी जेव्हा मूल होतो, मला जर 10 इच्छा झाल्या तर त्यातल्या 2 माझ्या पूर्ण होत होत्या आणि 8 पूर्ण होत नव्हत्या. पण आजकाल काय आहे की माझ्याकडे आहे, ती आर्थिक सुबत्ता आहे, त्यांना सगळ्या गोष्टी मिळू शकतात, त्या पद्धतीने मिळतातही. पण प्रत्येक गोष्ट मिळताना ती लगेच भरमसाठ मिळते असं नाही. आम्ही आत्ता तिच्यासाठी ती मला वर्षभराखाली म्हणाली की मला पपी घ्यायचा आहे, मला घ्यायचाच आहे. ती हट्ट करून बसली होती. तर मी तिला असं सांगितलं की पूर्ण एक वर्षभर जर तुझ्या मनामध्ये हा विचार कायम राहिला आणि आपल्याला पपी आणायचं आहे आणि त्याच्याबद्दल दुसऱ्या दृष्टीनं जर तू अभ्यास केला असेल, तयारी केलीस, तर आपण तुझ्या वाढदिवसाला पपी घेऊ, असं मी 10 महिन्याखाली तिला सांगितलं. आणि मग तिनं वर्षभर ती सातत्यानं बोलत होती त्या विषयावर. तिनं तो डोक्यात ठेवला. तिनं अनेक व्हिडिओज पाहिले की पपीला ट्रेन कसं करायचं असतं, पपीला सांभाळायचं कसं असतं. आणि मग आम्ही शेवटी जेव्हा ती
वाढदिवस जवळ आला ती मागे लागली की आपल्याला ह्या वाढदिवसाला घ्यायचा टोपी आणि मग आम्ही तो आणला. इतर वेळेस सुद्धा कुठल्याही गोष्टी तिला प्रत्येक म्हणजे तिथे सांगत होती की खाण्याचं शेड्यूल करायला पाहिजे. या दोघींना मॅगी प्रचंड आवडायची आणि मग ते अल्टरनेट डे मॅगी व्हायला लागली. तर मग आम्ही असं म्हणलं की नाही, आता नाही म्हणता आलं पाहिजे. आता अशी कंडिशन आहे की सॅटरडे इज अ मॅगी डे. सॅटरडे शिवाय दुसऱ्या कुठल्याच दिवशी मॅगी मिळत नाही हे दोघींना माहिती आहे. त्यामुळे दुसऱ्या इतर दिवशी ते मॅगी हा नावच काढत नाही. त्यामुळं त्यांना अनेकदा शक्य असताना सुद्धा अनेक गोष्टींसाठी नाही ऐकायला लावण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि त्याचा बेनिफिट कदाचित आम्हाला भविष्यात मिळेल अशी आम्हाला अपेक्षा वाटते. पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये मला स्वतःच्या भावनांचा मॅनेजमेंट कसं करायचं हे मला हळूहळू उमगायला लागलं आहे, समजायला लागलं आहे. आणि मग त्याच्यामधून माझा जो विकास होत चालला आहे आणि मला हा त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा त्यांच्यासमोर हे सगळं घडते. त्यांनी समाजाबद्दल कसा विचार करायला पाहिजे. म्हणजे ठीक आहे, मला आज माझं हॉस्पिटल आहे, ती म्हणजे 25 बेडचं सायकॅट्री हॉस्पिटल आहे, ॲडिक्शन सेंटर आहे. पण माझ्या डोक्यामध्ये किंवा आमच्या दोघांच्याही डोक्यामध्ये आज अशी अजिबात अपेक्षा नाही आहे किंवा इच्छा नाही आहे की दोघींपैकी कुणीतरी सायकॅट्रिस्ट झालं पाहिजे किंवा ठीक आहे, त्यांच्या पद्धतीनं त्यांना जे काही आयुष्यामध्ये जगायचं असेल ते त्या जगतील. आम्ही आमचं आयुष्य आमच्या आवडी त्यांच्यावर आम्ही लादणार नाही, त्या दृष्टीने आम्ही त्यांच्याशी बोलत नाही. त्यांना जे काही वाटेल त्या पद्धतीनं त्या विचार करतील, त्यांच्या क्षमताप्रमाणे त्या स्वतःला ट्रेन करतील. तर या सगळ्या गोष्टीमध्ये मुळात पण फक्त या सगळ्यांमधून काय होतं की आमचं ज्या पद्धतीचं आम्ही काम करतोय तर त्या ठिकाणी आम्हाला त्यांना एक्सपोजर देता यावं. त्यामुळे आम्ही कुठल्याही कार्यक्रमाला जाताना तिथे त्यांना घेऊन जातो. हॉस्पिटलचे कुठलेही कार्यक्रम असतील, आमचं हॉस्पिटलमधल्या कर्मचाऱ्यांसोबतचं वागणं काय आहे हे त्यांना कळा म्हणून बऱ्याचदा त्यांना हॉस्पिटलला आणलं जातं. हॉस्पिटलमधल्या कुठल्याही फंक्शनमध्ये त्यांचा सहभाग असायला पाहिजे, प्लॅनिंगमध्ये त्या असायला पाहिजेत हे बघितलं जातं. तर या सगळ्या गोष्टी म्हणजे आमचा थोडक्यामध्ये हा प्रयत्न राहिलेला आहे की त्यांच्यापर्यंत आम्हाला त्या सगळ्या गोष्टी पोचवण्यासाठी त्या फक्त सांगण्यातून जाऊ नयेत तर त्या वागण्यातून जाव्यात. आणि हे सगळं करत असताना मी त्यांच्याशी मला दिवसभरामध्ये मी किमान सकाळी संध्याकाळी त्यांना जवळ घेऊन हे मी शब्दात सांगतो. मी त्यांना असं म्हणतो की माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे. मी आरोहीलाही आणि मनवालाही दोघांनाही म्हणतो की आरोही, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू मला खूप आवडतेस. तू कितीही चुका केल्यास तरीसुद्धा तू मला आवडशीलच. पण तू काही मिळवलंस तरी आवडशील, तू काही नाही मिळवलंस तरी आवडशील. पण माझी एवढी इच्छा आहे की तू तुझ्या पद्धतीनं तुझ्या पोटेन्शियलनं तू सगळ्या गोष्टी कराव्यास. तुझ्याकडून चुका कमीत कमी होतील याच्यासाठी तुझ्याकडून प्रयत्न व्हावा. आणि तू हे लक्षात ठेव की तुला आयुष्यात कधीही गरज असेल, काहीही झालं असेल, कितीही मोठी चूक झाली असेल, कुठलीही परिस्थिती असेल, तुझा बाबा तुझ्यासाठी असेल. आणि हे मी व्हर्बली त्यांना सांगतो. आणि मला गरजेचं वाटतं त्यांना हे सांगणं की त्यांच्या डोक्यात ते राहिलं पाहिजे की नाही, मी आज अडचणीत आहे तर माझ्यासाठी बाबा आहे. आणि त्यावेळेस त्यांनी मला हाक द्यावी हा माझा त्याच्यामध्ये. आता याला किती यश मिळणार आहे काय हे येणारा काळ सांगणार आहे. तर असे अनेक खरं तर मुद्दे आहेत. पण वेळ तेवढा आपल्या सगळ्यांकडं नाही आहे. आपण बऱ्याच गोष्टी कव्हर केल्यात, काही गोष्टी कदाचित कव्हर करायच्या राहून गेल्या असतील. पण 2 मुद्दे करायचे. त्यांना अनकंडिशनल ॲक्सेप्टन्स वाटायला हवा आपल्याबद्दल. त्यांच्यावर कुठल्याही गोष्टी पोचवण्यासाठी आधी ते बदल आपल्यामध्ये व्हायला हवे. आणि माझं कम्युनिकेशन त्यांच्याशी संवाद, कारण की उद्या कुठल्याही गोष्टी जर मला माझ्या मुलांसोबत डील करण्यासाठी मदत करणार असतील तर तो आहे संवाद. जर आमच्यामधला संवाद, आणि तो संवाद ना अचानक येत नाही, तो ग्रॅज्युअलीच डेव्हलप होतो. ते नातं नर्चर करावं लागतं. तो हळूहळू म्हणजे तुम्ही इतके दिवस म्हणजे असं नाही होणार की त्यांनी आता काहीतरी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करताय. झालेलं होतं असं अनेकांच्या बाबतीमध्ये की मुलं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात, त्याला डावललं जातं, त्याला लक्ष दिलं जात, त्याच्या इमोशन्स त्याच्या मागच्या काय आहेत ह्या समजून घेतल्या जात नाहीत. आणि मग असं 4-5 वेळेस झालं की मग त्यांना की नाही हे मला समजून नाही घेऊ शकत. आत्ता उदाहरणादाखल मला सांगायला आवडेल, मी नाव नाही सांगणार, की माझ्याकडं आपल्या लातूरमधल्याच एका प्रतिष्ठित व्यक्तींची मुलगी माझ्याकडं तिचं MBBS झालं आणि ती काउन्सिलिंगसाठी येत होती. तिला काही कारणांनी एक्झाम रिलेटेड आणि काही रिलेशनल प्रॉब्लेम्स, तिला डिप्रेशन आलं होतं. तर तिच्या सेशनच्या दरम्यान असं लक्षात आलं की तिच्या आईशी ती खूप तुसडेपणानं वागत होती मागच्या 10-11 वर्षांपासून.
आणि त्याच्यामागचं कारण काय की 10-11 वर्षांपूर्वी ती अगदी लहान असताना काही घटना 2-4 वेळेस अशा घडल्या होत्या आणि त्याच्यातून तिचं असं मत झालं होतं की माझी आई मला समजून घेऊ शकत नाही आणि त्याच्या सोबतीनं माझ्या वडिलांना माझ्या कुठल्याच गोष्टींमध्ये इंटरेस्ट नसतो आणि माझी बाजू त्यांना समजत नाही. हे जेव्हा तिच्या डोक्यात होतं तर ती सातत्यानं तुसडेपणानं मागच्या 10 वर्षांपासून म्हणजे ती कम्युनिकेट करत नव्हती तेवढ्यापुरतं तेवढं फॅमिलीमध्ये आहे. पण जेव्हा माझ्यासोबत तिचे 5-6 सेशन झाले आणि मग एके दिवशी जेव्हा ह्या सगळ्या विषयाला तोंड फुटलं आणि आम्ही त्याच्यावर चर्चा केली आणि मी तिला सांगितले की तू जोपर्यंत सांगणार नाहीस त्यांना तोपर्यंत त्यांना कळणार कसं की तुझ्या मनात काय चाललंय. तुझ्यासोबत तेव्हा जे काही झालं ते त्यांच्या गावीही नव्हतं तर तू सांगितल्याशिवाय कसं कळेल. त्याच्यानंतरच्या सेशनला जेव्हा ती मला येऊन भेटली आणि म्हणाली की सर आय फील व्हेरी गुड की मैं इतने साल के बाद अच्छे से मेरी माँ के साथ बात कर पाई. आणि त्याच्यानंतर तिचे पालक मला येऊन भेटले आणि ते म्हणाले की आम्ही तर हा विचारच सोडून दिला होता की आमची मुलगी असे शांतपणानं आक्रस्ताळेपणा न करता आमच्याशी बोलेल. हे असे अनेक अनुभव मला माझ्या क्लिनिकमध्ये बसून जे मिळाले आणि मला असं वाटतं की दॅट इज असेट ऑफ बिईंग अ सायकॅट्रिस्ट की मला ह्या सगळ्या अनुभवांना सामोरं जाता आलं आणि हे सगळे अनुभव मला माझ्या मुलींसोबत जगताना कोरिलेट करता येतात. त्याच्यामुळं माझ्याकडून होऊ शकणाऱ्या चुका मला कदाचित टाळता येतात आणि त्यांच्यासोबत एक बॉन्डिंग बनवण्याचा एक माझा जो प्रयत्न चालला आहे तो कदाचित आता त्याला यश म्हणायचं का नाही म्हणायचं पण तो फळाला येईल असा मला अपेक्षा आहे. आणि या पद्धतीनं जगणं यालाच कदाचित पालकत्वाचा प्रवास असं म्हणावेत. पण ह्या प्रवासामध्ये त्यांना घडवणं हा प्रायमरी उद्देश न ठेवता मला स्वतःला घडवणं आणि मला जे जे त्यांच्यापर्यंत पोचवता येईल ते माझ्या वर्तनातून पोचवता येणं हा माझा सातत्यानं प्रयत्न आहे आणि हा आपल्या सर्वच पालकांचा असावा. त्यामुळे ही त्रिसूत्री आपण लक्षात ठेवावी की आपण त्यांच्यासोबतचं त्यांचं अनकंडिशनल ॲक्सेप्टन्स आपल्याला करता यावा. त्यांना त्यांच्यापर्यंत जे पोचवायचं आहे ते शब्दांच्या ऐवजी ते आपल्या वागण्यातून त्यांच्यापर्यंत पोचवता यावं आणि त्यांच्याशी आपला संवाद अतिशय चांगला असावा जेणेकरून त्यांना कधीही आपल्यासोबत मोकळेपणानं बोलता यावं. आणि हा करण्याचा प्रयत्नामध्ये आमचा अजून हा सुरू झालेला प्रवास आहे. अजून कदाचित अनेक गोष्टी आम्हाला पुढे बघायच्या आहेत. आणखी छोटी छोटी अनेक उदाहरणं कदाचित सांगता आली असती पण वेळेचं लिमिटेशन लक्षात घेऊन मी थांबतोय कारण की एका लिमिटच्या पलीकडे गेल्यानंतर सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन हळूहळू कमी व्हायला लागतं. परत कधीतरी आपण अशाच पद्धतीनं भेटूयात आणि मला ही संधी बालभवननी आणि नारी प्रबोधन मंचनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सर